भाजपकडून हिंदू संस्कृतीला तडा, जयंत पाटील यांचा हल्लाबोल. संविधानाने दिलेले अधिकार संपवण्याचा प्रयत्न सुरू असून हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांना सत्ताधाऱ्यांकडून तडा दिला जात असल्याचा घणघणीत आरोप शेकापचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या घरात दुःखाचा प्रसंग असतानाही हिंदू शोक संस्कृतीची पर्वा न करता घाईघाईने शपथविधी घडवून आणणे हे संस्कृतीला धक्का देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. चौल, आग्राव येथे रविवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. आघाडीच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक घाबरले असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्याशी 40 वर्षांचे संबंध सांगत त्यांच्या घरातील दुःखाच्या काळात सत्तेसाठी दाखवलेली घाई चुकीची असल्याची टीका त्यांनी केली. अजित पवार युतीतून बाहेर पडणार होते. मागील 15 दिवसांपूर्वीपासून त्यांची भाषणे भाजप विरोधातील होती. त्यामुळेच ही घाई झाली असा आरोपही त्यांनी केला. राज्यातील सरकार नीतिमत्ता बाजूला ठेवून चालवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी भ्रष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित केला. ज्या रस्त्याची किंमत 1000 रुपये आहे त्याचे 10,000चे बिल केले जाते. हा भ्रष्टाचार संपवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास जिल्हा परिषदेत सत्ता कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरेंद्र म्हात्रे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या डोक्यावर माझा आशीर्वाद आहे. आग्राव हा शेकापचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. अष्टागर परिसरातील 16 कोळीवाड्यांच्या विकासाचे नियोजन आणि आग्राव जेटीच्या कामाची आठवण त्यांनी करून दिली. काही आमदारांना कोट्यावधी रुपये देण्यात आल्याचा आरोप करत चुकीची निवड सुधारण्याची वेळ आता मतदारांवर आल्याचे ते म्हणाले. आग्रावचे जे गरीब कार्यकर्ते, गरीब कोळी बांधव आहेत ते 100% महाविकास आघाडी बरोबर राहतील. आमचे 3 पिढ्यांचे संबंध आहेत ते मी जसे आबाधित ठेवलेत तसे माझ्या कार्यकर्त्यांनीही ठेवल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी उमेदवारांना नाही तर मला मत देत आहात असे समजून मतदान करा असे आवाहन करत 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.